नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 4 एप्रिल 2019 गुरुवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत। स्कायमेट नावाची खासगी संस्था आहे बघा। स्कायमेटनी अंदाज वर्तवला आहे की यंदा म्हणजे 2019ला पावसाची सरासरी ही कमी असणार आहे आणि हा एल निनोमुळे परिणाम होणार आहे। जून ते सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये 887 मिमीच्या दीर्घकालीन सरासरीच्या ही दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म मधली सरासरी 887 मिमी याच्यापेक्षा कमी म्हणजे याच्या 93% पाऊस होईल असं यांनी म्हटलेलं आहे। आता याचं रिझन काय आहे तर एल निनो ही जॉग्राफी मधली संज्ञा आहे, ही तुम्ही वाचली पण असेल। एल निनो, ला निना हे तुम्हाला सर्व तयार करून ठेवावंच लागेल। म्हणजे प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात पाण्याचं तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे आणि त्याच्यामुळे मे महिन्यापर्यंत एल निनो सक्रिय होण्याची शक्यता आहे। पेरुवियन करंट जे काही आहे त्याच्यामुळे एल निनो ही बेसिक कन्सेप्ट जॉग्राफीतून करून ठेवायची। आता तिच्यातही एक गोष्ट, एल निनो काही दरवर्षी येत नाही किंवा एल निनो आला म्हणजे पाऊस कमीच पडेल, दुष्काळ होईलच असं सुद्धा होत नाही। म्हणून सरसकट याला त्या दोन्ही गोष्टी लावायच्या नाही की एल निनो दरवर्षी येईल। जशी जर जॉग्राफिकल सिच्युएशन असली तर एल निनो येतो आणि एल निनोमुळे प्रत्येक वेळेस पाऊस कमी पडेल किंवा दुष्काळ येईल असंही होत नाही, हे लक्षात ठेवा। 16 घटक असतात एकूण म्हणजे मोसमी पावसाचा अंदाज वर्तवण्यातली। त्याच्यातले महत्वाचे बघितले तर 6 तापमानासंबंधीचे असतात, 5 हवेच्या दाबासंबंधीचे असतात आणि एल निनो हा जो आहे हा तापमानासंबंधीचा घटक आहे। एल निनो सोडून इतर 15 घटक अनुकूल असल्यास एल निनोचा मान्सूनवर विशेष परिणाम होत नाही। जसं मी तुम्हाला सांगितलं की दरवेळेस त्याच्यामुळे मान्सूनवर परिणाम होईल असं होत नाही। जर 15 अनुकूल असले तर एल निनो तिच्यावर काही इम्पॅक्ट करत नाही, पण एल निनो ही खूप महत्वाची संज्ञा आहे। सो जॉग्राफीचं जे तुम्ही बुक वाचताय तुम्ही एल निनो, ला निना ह्या कन्सेप्ट करून घ्या। नोटाबंदीच्या वर्षामध्ये 88 लाख करदात्यांची विवरणपत्राकडे पाठ। आता कोणी किती विवरणपत्र भरलं नाही हे आपल्यासाठी महत्वाचं नाहीये, पण स्टॉप फायलर्स ही एक संज्ञा आहे बघा, ही आपल्याला विचारली जाऊ शकते। स्टॉप फायलर्स म्हणजे काय? ज्यांनी आधीच्या वर्षी विवरणपत्र भरली आहेत पण त्यानंतरच्या वर्षात ज्यांना बंधनकारक असूनही ती भरलेली नसतात त्यांना स्टॉप फायलर्स अशी संज्ञा वापरतात। म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी जर लास्ट इयरला इन्कम टॅक्स भरलाय किंवा ते इन्कम टॅक्स फाईल केलेला आहे पण ह्या वर्षी जर मी तसं नाही केलं, आता है ना 31 मार्च झालंय, तर मला स्टॉप फायलर्स असं म्हटलं जाईल। टीडीएस करदात्यांमध्ये घट झालेली आहे। टीडीएस काय असतो? टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स, म्हणजे जिथून तुमचं सॅलरी होते तिथूनच तुमच्या सॅलरीमधून विशिष्ट रक्कम काढून घेतली जाते। जशी 10% रक्कम समजा त्याचे स्लॅब्स आहेत तर तुमची सॅलरीमधून टीडीएस टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स म्हणजे जिथून तुम्हाला सॅलरी मिळते तर तिथूनच तो टॅक्स कमी केला जातो, नंतर तुम्हाला मग इन्कम टॅक्स फाईल करून तो क्लेम करता येतो। 2016-17 मध्ये 33 लाखांनी घट झालेली आहे टीडीएस भरणाऱ्यांमध्ये। याचं रिझन असं म्हटलंय की अर्थव्यवहाराची मंदगती हेच टीडीएसचं मेजर रिझन आहे की कमी लोकांनी फाईल केलाय, कमी लोकांनी भरलाय। 2000 ते 2001 हा ना, इथं एक शून्य जास्त आलं। 2000 ते 2001चा जर तुम्ही विचार केला तर 2 दशकातली सर्वात मोठी वाढ आहे ही विवरणपत्र न भरणाऱ्यांमध्ये। म्हणजे आतापर्यंत असं झालेलं नाहीये की इतक्या कमी लोकांनी म्हणजे इतक्या जास्त मात्रामध्ये लोकांनी विवरणपत्र किंवा इन्कम टॅक्स फाईल केलेलं नाहीये। हे 2001 पासून 2019 ह्या 2016-17 मध्ये खूप महत्वाची हे याची कारण काय आहेत तर नोकरी गमावणं आणि उत्पन्नात कपात होणं, 2 महत्वाच्या गोष्टी आहेत बघा। तर स्टॉप फायलर्स एवढा एक लक्षात ठेवला आपलं, कारण आपल्याला कन्सेप्ट खूप विचारले जातात यूपीएससी प्रिलिम्स मध्ये पण। प्राचार्य होण्यासाठी नवे निकष आणलेले आहेत बघा महाराष्ट्राच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने। जर एखाद्या प्राध्यापकाला प्राचार्य व्हायचं असेल तर 10 शोध निबंध प्रसिद्ध होणं गरजेचं आहे त्याचं। पीएचडीच्या 2 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि संशोधनासाठीचे गुण हे निकष जर पूर्ण केले तरच ते होऊ शकतं। आता हिच्यामध्ये पण एक टर्म आहे बघा, ती लक्षात ठेवा, फ्लॅगियारिझम। ओके, तर ही टर्म लक्षात ठेवा, फ्लॅगियारिझम ही युजीसीच्या याच्यामधून आलेली टर्म आहे बघा। फ्लॅगियारिझम म्हणजे काय? हे जे शोधनिबंध असतात विद्यार्थी आणि शिक्षक हे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर कॉपी पेस्ट करतात, दुसऱ्याचंच काम कॉपी पेस्ट करतात। जसं तो जर्नल असतात बघा कॉलेज लाईफमध्ये आपण सिनियरचं जर्नल कॉपी करतो, 10 वर्ष 20 वर्षापूर्वीचे जर्नल कंटिन्यू होत असतात। तर हे फ्लॅगियारिझम म्हणजे काय? कॉपी पेस्ट करणं। आणि याच्यात मग पर्सेंटेज वाईज युजीसी नियम बनवलेले आहेत की तुम्ही किती पर्सेंटेज, या संबंधी मी काल युपीएससी बुस्टर मध्ये सांगितलेलं आहे बघा, कालचं लेक्चर बुस्टरचं 21वा तुम्ही बघू शकता। स्पेस सेटलमेंट असे एक प्रोग्राम असतो बघा। स्पेस सेटलमेंट हे अवकाश संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रम आहे।
1994 ते 2018 पर्यंत नासातर्फे याचं आयोजन होत होतं. 2019 पासून नॅशनल स्पेस सोसायटी तर्फे याचं आयोजन होणार आहे. हे खूप महत्वाचं आहे कारण इथं आयोजक बदललाय बघा. 1994 ते 2018 नासा आहे. 2019 पासून नॅशनल स्पेस सोसायटी आहे. तर कल्याण मधला विद्यार्थी आहे 12वीचा ऋषिक आनंद चंद्रचूड. याचा प्रोजेक्ट इथं सेंड झालेला आहे बघा. तर प्रोजेक्टचं काय नाव आहे, निर्वातालयम हा प्रोजेक्ट आहे. निर्वातालयम काय आहे, जर पृथ्वी नष्ट झाली उद्या तर 20,000 लोकांचं घर बनू शकेल अशा अवकाश यानाचा त्यांनी आराखडा बनवलेला आहे. याला स्पेस सेटलमेंट स्पर्धेमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. तर निर्वातालयम हे आपल्यासाठी एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढची जी न्यूज आहे ती संपादकीयमध्ये माथाडींची तिसरी पिढी म्हणून आहे बघा. संपादकीय लेख आहे. माथाडी कामगार जे काय असतात त्या माथाडी कामगारांची तिसरी पिढी आज काय करते किंवा त्याच्यात कशी स्थित्यंतर आलेली आहे. महाराष्ट्रात जवळपास 3 लाख माथाडी कामगार आहेत. त्यात पदवीधर तरुण सुद्धा आहेत. हे आपल्याला वास्तव स्वीकारावं लागतं. 1969 मध्ये माथाडी कायदा संमत झाला होता. 1990च्या दशकापासून माथाडींचं केंद्रस्थान हे नवी मुंबई आहे. आणि तिसरी पिढी जी आहे तिच्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील असे सुद्धा बनलेले आहेत आणि त्याचं सगळं हे केलेलं आहे. कापूस कोंडीची गोष्ट पुन्हा आयातीपर्यंत. आता 2002 मध्ये बीटी कापूस आपण अधिकृत केलं लागवड आणि 2002 मध्ये बीटी कॉटनची कापूस लागवड अधिकृत झाल्यानंतर प्रोडक्शन वाढलं आणि दशकभरात भारत हा कापसाचा निर्यातदार बनला. भारत कापसाची निर्यात करायला लागला. परंतु 2011-12 नंतर ही परिस्थिती बदलली परत एकदा आणि आपण आता परत आयात करायला लागलो. बीटी आता याचे नैसर्गिक कारण आहेतच उत्पादनाच्या बाबतीत. म्हणजे इंडियन ऍग्रिकल्चर इज अ गॅम्बल ऑफ मॉन्सून असं म्हटलं जातं. पण बीटी बियाण्यांवर रॉयल्टी कपातीचा घाला घालणे आणि उत्पादकता वाढीस पूरक धोरण नसणे ह्या 2 महत्वाचे रिझन्स जे काही आहेत ते नैसर्गिक निधन सोडून आहेत. बीटी बियाण्यांवर रॉयल्टीचा कपातीचा घाला आणि उत्पादकता वाढीस पूरकता धोरण नसणे. हे कापूस कोंडीची गोष्ट ते पुन्हा आयातीपर्यंत तुम्ही वाचू शकता. आता याच्यात महत्वाचं काय आहे, बीटी टेक्नॉलॉजी म्हणजे काय किंवा जीएम क्रॉप जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप काय आहे, त्याचा काय इम्पॅक्ट होतो पर्यावरण पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे महत्वाचं आहे. दुसरं जॉग्रफीमधून कापूस कुठल्या कुठल्या राज्य आहेत की जिथं खूप प्रोडक्शन होतं, जसं गुजरात आहे, महाराष्ट्र आहे. त्याच्यानंतर याच्यासाठी लागणारी जी जमीन आहे ती ब्लॅक सॉइल लागते. किती दिवस पाणी पाहिजे, कसं पाहिजे, एन्व्हायरमेंट कसं पाहिजे. तर ह्या बेसिक गोष्टी कॉटन बद्दल तुम्ही करून घेणं अपेक्षित आहे. आणि बीटी टेक्नॉलॉजी जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्सवर तर नेहमी प्रश्न असतात है ना. बॅसिलस थुरुंगेसिस बीटीचा फुल फॉर्म. ओके. तुर्कस्तानातील जर कौल, आता तुर्कस्तान टर्कीमध्ये काय झालेलं आहे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका झाल्यात. तिथं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये अध्यक्ष रिसेप तय्यिप एर्दोगान तसे न्यूजमध्ये असतात बऱ्यापैकी. अध्यक्ष रिसेप तय्यिप एर्दोगान यांची जस्टिस अँड डेव्हलपमेंट पार्टी बघा AKP म्हणून, या जस्टिस अँड डेव्हलपमेंट पार्टीला बहुतेक मोठ्या शहरातील मतदारांनी नाकारलेलं आहे. आणि तुर्कस्तानाच्या बाबतीत ही गोष्ट महत्वाची. आता आपल्या याच्यामध्ये काय असतं की इथं डायरेक्ट अध्यक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, आपल्या इथं तसं होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रीय लिडरशिप आहे ती लक्ष एवढंच घालत नाही. आता टर्की कुठे आहे, आपण टर्की बघूयात बघा मॅपला. तर हा टर्की आहे. टर्कीवर प्रश्न विचारले जातात, ऑलरेडी बऱ्याचदा विचारले गेलेले आहेत. हा टर्की आहे. इथं टर्कीची जी राजधानी ती अंकारा आहे बघा. दुसरी महत्वाची गोष्ट टर्कीच्या बाबतीमध्ये की टर्की याचं जे हे करन्सी आहे ती लिरा आहे बघा, ती लायरा. दुसरी महत्वाची गोष्ट टर्कीबद्दल हा प्रश्न विचारला जातो बघा. हा ब्लॅक सी आहे आणि हा मेडिटेरियन सी आहे. तर ब्लॅक सी आणि मेडिटेरियन सीच्या मध्ये असणारा देश कुठला, तर तो टर्की आहे बघा. दुसरं महत्वाचं, हा जो आहे हा लेक वॅन आहे, लेक वॅन. त्याच्यानंतर हे परत इथं वॉटर बॉडी दिसते तुम्हाला, हा लेक तूज आहे बघा, TUZ, लेक तूज. ओके. हा लेक तूज एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ही जी नदी जाते खाली वाहत है ना हिच्यामधून, तर ह्या लेकचं नाव ही युफ्रेट नदी आहे. आपण बऱ्याचदा बघितलं बघा, ही वरती तुम्ही बघू शकता. युफ्रेट जी आहे ती टर्कीमधून येते वरतून. त्याच्यानंतर हा सिरिया आहे आणि त्याच्यानंतर हा इराक आहे. सो टर्की, सिरिया आणि इराकमध्ये वाहणारी नदी आहे युफ्रेट्स. हे आपण आधी पण बघितलं होतं, पण आज आपण स्पेशली टर्की बघतोय. त्याच्यानंतर हा सी ऑफ मर्मरा आहे बघा. सी ऑफ मर्मरा कशाच्या, सी ऑफ मर्मरा हा वरतून हा ब्लॅक सी आहे, हा मेडिटेरियन सी आहे.
आणि हा सी ऑफ मर्मरा. हे सायप्रस आयलँड हे ब्लॅक सी मध्ये बघा, सायप्रस देश आयलँड आहे. दुसरी महत्वाची गोष्ट हिच्यामध्ये टर्कीच्या बाबतीमध्ये ही एक वॉटर बॉडी बघा, केबन रेस म्हणून आहे. त्याच्यानंतर पॉन्टिक माउंटेन्स आहे तिथं. त्यानंतर टेबल लँड ऑफ एशिया मायनर हे इथं आहे. टेबल लँड ऑफ एशिया मायनर टर्कीमध्ये आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, इथलं जे शिखर आहे अरारत म्हणून आहे बघा, माउंट अरारत. या सगळ्या अरेमियन हायलँड्स आहे. अरेमियन हायलँड्स या टर्की पासून हा इकडचा जो देश आहे तो आहे इराण आहे बघा. सो अरेमियन हायलँड हा इराण आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हा जो वरचा देश आहे हा अरेमिया आहे बघा, अर्मेनिया. म्हणजे तुम्हाला टर्कीला बॉर्डर करणारे देशही माहित पाहिजेत, आर्मेनिया. त्याच्यानंतर हा वरचा जो आहे हा जॉर्जिया आहे. टर्कीच्या बाबतीत एवढं लक्षात ठेवा, ब्लॅक सी आणि मेडिटेरियन सी मध्ये असणारा देश आहे. सी ऑफ मर्मरा आहे बघा इथं. त्यानंतर लेक तूज आहे, हा केबन आहे. त्याच्यानंतर लेक व्हॅन आहे. त्याच्यानंतर ही युफ्रेट्स नदी, ही टर्कीमधून सिरियामध्ये नंतर इराकमध्ये जाते. त्याच्यानंतर ही टिग्रिस नावाची नदी सुद्धा आहे इथं. सो ही पण एक लक्षात ठेवायची. टर्कीच्या बाबतीत एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा बघा बेसिक. टर्की हा खूप महत्वाचा देश आहे. टर्कीची जी करन्सी आहे ती पण लक्षात असू देत, लायरा म्हणून. त्याच्यानंतर कॅरेन उलेनबेक. कॅरेन उलेनबेक हे नाव महत्वाचं याच्यासाठी आहे कारण ही पहिलीच महिला आहे की जिला पहिल्यांदाच आबेल गणितातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. 2019 मध्ये हा पुरस्कार पहिल्यांदा महिलेला देण्यात आला. अमेरिकेतल्या ऑस्टिन इथल्या टेक्सास विद्यापीठात प्राध्यापक आहेत त्या. नॉर्वेचे जे गणित तज्ज्ञ होते निल्स हेनरिक आबेल, तर निल्स हेनरिक आबेल यांच्या स्मृतीनिमित्त नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्स या संस्थेच्या वतीने $7 लाख पुरस्कार आहे हा. आणि हा फक्त गणितातल्या संशोधनासाठी दिला जातो. म्हणून तुम्हाला निल्स हेनरिक आबेल हे नाव माहित पाहिजे, प्लस नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्स. 7 लाख एवढी त्याच्यात रक्कम आहे. महिलांसाठी वुमन अँड मॅथमॅटिशियन प्रोग्राम यांनी सुरू केलेला आहे बघा कॅरेन उलेनबेक यांनी. आणि गेस थेअरीवर काम करायला लोक धजावत नाही, पण कॅरेन उलेनबेकने ते केलेलं आहे. 2014 मध्ये मरियम मिर्झा खानी न्यूज मध्ये होत्या बघा. मरियम मिर्झा खानी न्यूज मध्ये होत्या कारण मरियम मिर्झा खानी या पहिल्या महिला गणित तज्ज्ञ आहेत ज्यांना फिल्ड्स पदक प्राप्त झालेलं आहे. आणि आता कॅरेन उलेनबर्ग ज्यांना आबेल हे गणितातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. सो कॅरेन उलेनबर्ग बरोबर मरियम मिर्झा खानी हेही आपल्यासाठी नाव खूप खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, अमेरिका भारताला 24 सी हॉक हेलिकॉप्टर विकण्यास अमेरिकेची मंजुरी मिळालेली आहे. आता हे 24 सी हॉक हेलिकॉप्टर काय आहे की MH-60R सी हॉक सागरी हेलिकॉप्टर आहे, म्हणजे समुद्रावर काम करतील आहे. 2.6 अब्ज डॉलर, अमेरिकन डॉलर एवढी त्याची रक्कम आहे बघा या 24 हेलिकॉप्टरची. भारतीय नौदलाच्या पृष्ठविरोधी आणि पाणबुडी विरोधी लढाऊ क्षमतेमध्ये वाढ होणार आहे याच्यामुळे. लॉकहीड मार्टिन नावाची कंपनी बघा, लॉकहीड मार्टिन कंपनीने त्याचं उत्पादन केलेलं आहे. आणि भारताच्या जुन्या ब्रिटन निर्मित सी किंग हेलिकॉप्टरची हे जागा घेतील. सी किंग हेलिकॉप्टर आपण ब्रिटनकडून घेतले होते, पण ते आता जुने झालेले आहेत आणि त्याच्यामुळेच आपल्याला नवीन हेलिकॉप्टर घ्यायचे. हे सी हॉक अमेरिकेकडून काय काय काम करतील आहे, पाणबुड्यांचा वेध घेणे, जहाजावर हल्ला करणे आणि त्याच्यानंतर समुद्रात मदतकार्य आणि बचाव कार्य करणे, हे 3 महत्वाची कामं सी हॉक हेलिकॉप्टरची. स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2017चा अहवाल आलेला आहे. स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2017 हवेसंबंधीचा. हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट आहे, इने हा अहवाल हे केलेला आहे. युपीएससीत प्रश्न विचारला होता बघा, कुठला अहवाल कोण पब्लिश करतं. सो स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2017 हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्यूटने केलेला आहे. भारतात वायू प्रदूषणाने वर्षात 12 लाख मृत्यू झाले असं यांचं म्हणणं आहे. त्याचे पण जगभरात जे मृत्यू झाले ते 50 लाख आहेत बघा. पक्षाघात, मधुमेह, हृदयविकार, फुफ्फुसाचे कर्करोग हे दीर्घकाळ प्रदूषण असल्यामुळे झालेले आहेत. PM पार्टिकल 2.5 हे 30 लाख लोकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेलं आहे. 50% मृत्यू म्हणजे 50 लाखांपैकी जवळपास 25 लाख मृत्यू भारत आणि चीनमध्ये झाले. भारतात ऑलरेडी 12 म्हणजे चीनमधले 13 लाख, जवळपास 50% मृत्यू. म्हणजे इथली अवस्था काय असेल प्रदूषणाची तुम्ही बघू शकता. आयुर्मान जे आहे ते दक्षिण आशियात 2.5 वर्षांनी घट झालेली हिच्यात, म्हणजे बालक जन्माला आलं तर त्याचं वय 2.5 वर्ष कमी होऊन जातं ऑलरेडी. आणि जगात इतरत्र हे 20 महिने आहे. भारतात आरोग्याला घातक ठरणाऱ्या जीवघेण्या घटकांमध्ये वायू प्रदूषणाचा 3रा क्रमांक लागतो भारताचा.
मग आता याच्या आधी उपाययोजना जर केल्यात आपण तर ते चांगलं होऊ शकतं. काय काय उपाययोजना केलेल्या चांगल्या आहे किंवा चांगलं इम्प्लिमेंटेशन? उज्ज्वला योजना आहे बा, एलपीजी देतो आपण बीपीएलला, ते महत्वाचं आहे. BS6 आहे बघा, भारत स्टँडर्ड्स, जे आपण युरोच्या स्टँडर्डच्या बेसिसवर आणलेलं आहे वाहनांसाठीचं. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम, हे पण एक महत्वाचं आहे की राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ हवा कार्यक्रम. एवढ्या उपाययोजना करणं आवश्यक आहे, ते इम्प्लिमेंटेशन. त्याच्यानंतर ब्रुनई नावाचा देश आहे बघा, राष्ट्रीय स्तरावर शरिया कायदा लागू करावा असं ब्रुनईने, राष्ट्रीय स्तरावर शरिया कायदा लागू केलेला आहे ब्रुनईने. मध्य पूर्व आशियातला पहिला देश आहे बघा. आता शरिया कायद्यानुसारच इथं शिक्षा राहतील. समलैंगिकांना दगडाने ठेचून मारायचं, चोरी केली तर हातपाय छाटायचे, बलात्कार आणि दरोड्यासाठी देहांत आहे बघा. बलात्काराचा जर विषय केला तुम्ही, चाणक्याने सांगितलंय बघा, डेथ ऑन द स्पॉट, चाणक्याने शिक्षा सांगितली बलात्कारासाठी. प्रेषित मोहम्मद यांचा जर अपमान केला तर मुस्लिम किंवा बिगर मुस्लिम व्यक्ती तर त्याला फाशी. संयुक्त राष्ट्रांनी, जर संयुक्त राष्ट्राचा तुम्ही विचार केला तर संयुक्त राष्ट्रांनी क्रूर आणि अमानवी शिक्षा म्हणून या सर्व गोष्टींचा निषेध केलेला आहे ब्रुनईच्या बाबतीमध्ये. प्रसिद्ध हॉलिवूडचा अभिनेता जॉर्ज क्लूनी आणि पॉप स्टार इल्टन जॉन या दोघांनी ब्रुनईच्या मालकीच्या हॉटेल्सवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन लोकांना केलेलं आहे. तर ब्रुनईच्या बाबतीमध्ये हा शरिया कायदा लागू करणं, आता बरेचसे असे देश आहेत की जे शरिया कायदा लागू करण्यासंबंधीची माग करत असतात. ब्रुनई हा देश कुठे आहे नेमका ते आपण बघूया. ब्रुनई हा जो देश आहे तो तुम्ही इथं मलेशिया वगैरे हे सगळा जो काही आहे म्हणजे पूर्व मध्य आशियाचा जर विचार केला तर हा इथं ब्रुनई नावाचा देश आहे बघा. छोटासा देश आहे इथं, साऊथ चायना सीला लागून आहे बघा, साऊथ चायना सीला लागून हा इथं ब्रुनई नावाचा देश आहे. सो याच्याबद्दल असं विशेष काही हे नाहीये ब्रुनईच्या बाबतीत. टिपिकल हे जे काही आहे हा मलेशिया आहे, साऊथ चायना सी आहे, त्याच्यानंतर हा सगळा जो काही आहे तो फिलिपिन्सचा एरिया आहे. हा तुम्हाला ऑरेंज कलर मध्ये जे दिसतंय ते ऑरेंज कलर सगळं आपण हे आहे ते सॉरी इंडोनेशिया आहे हा सगळा ऑरेंज जो आहे तो. त्याच्यानंतर हा जो पिंक कलर दिसतोय हा सगळा आहे तो मलेशिया आहे. आणि त्याच्यानंतर हे जे ग्रीन आहे हा फिलिपिन्स आहे. आणि ह्या तिघांच्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितला इथं तर मलेशियाला लागून हा इथं छोटासा देश म्हणजे ब्रुनई आहे जो साऊथ चायना सीला लागून आहे. तर ह्याचं जॉग्राफिकल लोकेशन लक्षात असू देत. सो तुम्ही जे काही स्पॉटलाइटला प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाइटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.